देणार, नाही देऊ शकत आम्ही छाती ठोक के. कारण आम्ही कुठलेही ड्रग्ज विकून पैसे आणत नाही, आम्ही कुणालाही दारू पाजून पैसे आणत नाही, आम्ही दारूचे धंदे करून पैसे आणत नाही, चरस गांजा विकून पैसे आणत नाही. 2 नंबरचे धंदे करून इथली सगळी पिढी बर्बाद करून महाराष्ट्राचे राख रांगोळी करून कमावलेला पैसा, हत्तेखोरीतून कमावलेला पैसा, खंडणीतून कमावलेला पैसा, बिल्डरांकडून कमावलेला पैसा, असा कमावलेला पैसा जर तुम्ही मताच्या दिवशी 20-20 हजार आणि 22-22 हजार रुपये खर्च करत असाल ना, तर तो पैसा तुम्ही खर्च करू शकता. पण घेणाऱ्याने विचार करावा की तुम्हारा ईमान कायम है की नाही. तुम्ही विचार करावा की तुमचं इमान जाग आहे का नाही, की जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या लेकीबाई सुरक्षित नाही, जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या पोरांना व्यसनाधीन केलं जाणार आहे, जो पैसा घेतल्यानंतर तुमची पोरं ड्रग्सच्या खाईत टाकली जाणार आहे, जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार आहे, जो पैसा घेतल्यानंतर तुम्हाला मत द्यायचा अधिकार ठेवला जाणार नाही, जो पैसा घेतल्यानंतर त्याच पैशाने आणि त्याच त्यांना मिळालेली ताकद त्या सत्तेच्या जीवावर सगळी लोकशाही गिळंकृत केली जाईल. सगळ्या बाबासाहेबांनी त्याला कायद्याची राखरांगोळी करायचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यासाठी तुम्ही 20,000 घ्यायला तयार असाल तर ते 20,000 म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकरा बाळांच्या भविष्याची राख रांगोळी करत आहात हे लक्षात घ्या. बाकी तुम्हाला घ्यायचे तर घ्या, त्याच्याबद्दल काहीच नाही.